मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी, नागोठणे येथील रेल्वे पुलाखाली तर रस्ता पाण्याखाली गेलाय। महामार्गावरून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। नवी मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे बेलापूर मार्गावर पाणीच पाणी, मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम। वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप, वसई विरार परिसरात ढगाळ वातावरण, रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस। पनवेलमध्ये देखील मुसळधार पाऊस, काल रात्रीपासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस, तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत, ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाला सुरुवात, अधूनमधून रिमझिम तर अधूनमधून जोरदार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी साचण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं, रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस। संगमेश्वर तालुक्यात 142 मिलीमीटर पावसाची नोंद। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात, पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवनदान। रायगडच्या रोहा नागोठणे मार्गावर दरड कोसळली, भिसे खिंडीत दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। संततधार पावसामुळे दरड काढण्याच्या कामात व्यत्यय। मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, पाणी तुंबल्यानं सबवेमधील वाहतूक बंद। मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीत व्यत्यय, विमानांच्या वेळापत्रकात तात्पुरता व्यत्यय। इंडिगो एअरलाइन्सची ट्विट करत माहिती। शहापूरमधील विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचं प्रकरण। RS दमानिया या शाळा आजपासून खरंतर पुन्हा ही शाळा सुरू झालेली आहे। पालकांसोबत झालेल्या बैठकीत शाळेचा महत्त्वपूर्ण निर्णय। गोंदियाच्या सूर्याटोला ते ढाकणी मार्गावर रस्त्याची दुरावस्था, 3 महिन्यातच नव्या रस्त्याला भगदाड, रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।